लोकांना त्यांची जागा दाखवा, जास्त बोलू नका, फक्त हे 10 नियम पाळा. काही लोकांना वाटतं की प्रत्येक वेळी मोठ्याने बोललं, वाद घातला किंवा समोरच्याला सुनावलं तरच आपण वरचढ ठरतो. पण वास्तव अगदी उलट आहे. जगातील सर्वात प्रभावशाली लोक अनेकदा खूप कमी बोलतात. स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवत नाहीत, तर त्यांच्या वागण्यातून आणि परिणामातून ते उत्तरं देत असतात. जर काही लोक तुमचा गैरफायदा घेत असतील, तुम्हाला गृहीत धरत असतील किंवा वारंवार तुम्हाला कमी लेखत असतील, तर त्यांच्याशी भांडण्यापेक्षा स्वतःमध्ये काहीतरी बदल करणं हे जास्त परिणामकारक ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे 10 नियम पाहणार आहोत जे तुम्हाला आवाज न चढवता लोकांना त्यांच्या मर्यादा दाखवायलाच शिकवतील. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नियम पहिला, स्वतःमध्ये झालेला बदल लोकांना दिसू द्या. अनेक लोकांना तुमचं जुनंच रूप कायम पाहायचं असतं, कारण त्यांना वाटतं की तुम्ही नेहमी त्यांच्यासाठी उपलब्ध राहाल. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची वेळ, ऊर्जा आणि स्वाभिमान यांना महत्त्व द्यायला सुरुवात करता, त्या दिवसापासून त्यांचा दृष्टिकोन बदलायला लागतो. स्वतःची किंमत ओळखणाऱ्या व्यक्तीसोबत लोक पूर्वीसारखं वागू शकत नाही. लोकांना तुमचं स्पष्टीकरण नाही, तुमच्यामध्ये झालेला बदल दिसायला पाहिजे, कारण तुमच्यामध्ये झालेला बदल हे सर्वांसाठी सर्वात मोठं उत्तर असतं. नियम दुसरा, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करा. काही लोक मुद्दाम तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडत असतात, तर त्यांना तुमची मानसिक शांतता भंग करायची असते. पण त्यासाठी प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. अनेक वेळा शांत राहणं हे सर्वात प्रभावी उत्तर असतं. जेव्हा तुम्ही अनावश्यक वाद टाळता, तेव्हा समोरच्याला अपेक्षित आनंद मिळत नाही, त्यामुळे त्याचा हिरमोड होतो. प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देणं शहाणपणा नसतं, काही वेळा शांत राहणं हीच सर्वात रणनीती असते. नियम तिसरा, मानसिक शांतीला नात्यांपेक्षा जास्त महत्त्व द्या. कोणतंही नातं, मैत्री किंवा ओळख तुमच्या मानसिक शांततेपेक्षा कधीही मोठी नसते. जर एखादी व्यक्ती सतत तणाव, अस्वस्थता आणि नकारात्मक विचार देत असेल, तर तिच्यापासून योग्य अंतर ठेवणं चुकीचं नाही. स्वतःला जपणारा माणूस आयुष्यात जास्त मजबूत असतो. जे नातं तुमची शांतता हिरावून घेतं, ते नातं जगण्यापेक्षा स्वतःला जपणं अधिकच महत्त्वाचं असतं. नियम चौथा, जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःहून मागे व्हा. प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना तुमची किंमत समजत नाही, त्यांच्यासमोर वारंवार उभं राहून काहीही मिळत नाही. अनेकदा तुमची अनुपस्थितीच लोकांचं महत्त्व तुम्हाला समजून देतं. जिथे तुमच्या उपस्थितीची कदर होत नाही, तिथे तुमची अनुपस्थिती सर्वात मोठा धडा ठरते. नियम पाचवा, तुमच्या योजना गुप्त ठेवा. प्रत्येक स्वप्न, प्रत्येक उद्दिष्ट आणि प्रत्येक निर्णय जगाला सांगण्याची गरज नसते. शांतपणे काम करणारे लोकच अनेकदा मोठे परिणाम मिळवतात. लोकांनी तुमच्या योजना ऐकण्यापेक्षा तुमचं यश पाहिलं पाहिजे, तर त्यांचा प्रभाव अनेक पटीने जास्त पडेल. तुमच्या ध्येयाबद्दल कमी बोला, पण त्यांच्यासाठी जास्त काम करा, कारण यशाला गाजावाजा करण्याची गरज नसते. नियम सहावा, शब्दांवर नाही तर कृतीवर विश्वास ठेवा. गोड बोलणारे सगळेच लोक चांगले असतात असं नाही. माणसाचा स्वभाव त्याच्या बोलण्यात नाही तर त्याच्या वागण्यात दिसतो. त्यामुळे कोण काय म्हणतं यापेक्षा तो सातत्याने काय करतो याकडे लक्ष द्या. कृती नेहमी शब्दांपेक्षा मोठ्याने बोलते. माणसाचं खरं व्यक्तिमत्व त्याच्या बोलण्यात नाही तर तो वारंवार काय करतो यामध्ये दिसतं. नियम सातवा, स्वतःला सिद्ध करण्याचा हट्ट सोडा. प्रत्येकाला तुमच्याबद्दल स्पष्टीकरण देत बसण्याची गरज नसते. जेव्हा तुम्हाला समजून घ्यायचं असतं, तेव्हा कमी शब्दात समजून घेतात आणि जे गैरसमज घ्यायचं असतात त्यांचं मत बदलणं जवळजवळ अशक्य असतं. त्यामुळे तुमची ऊर्जा स्वतःच्या प्रगतीवर खर्च करा. स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला घडवणं महत्त्वाचं आहे. नियम आठवा, तुमच्या उपस्थितीची किंमत वाढवा. नेहमी उपलब्ध राहणाऱ्या व्यक्तींची लोकांना सवय लागते. प्रत्येक वेळी होकार देण्यापेक्षा गरज असेल तेव्हा स्वतःसाठी वेळ राखून ठेवा. योग्य मर्यादा ठेवणारी व्यक्तीच इतरांकडून जास्त आदर मिळवते. जे नेहमी सहज मिळतं त्याची किंमत कमी होते. योग्य अंतर अनेकदा आदर वाढवतं. नियम नववा, स्वतःचं आयुष्य घडवा आणि सगळीकडे तुमच्याच नावाची चर्चा असेल. टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका. तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं काम आणि तुमची प्रगतीच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असू द्या. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही आयुष्यात किती पुढे जाता हे जास्त महत्त्वाचं आहे. लोकांना उत्तर देण्यात वेळ अजिबात वाया घालवू नका. असं आयुष्य जगा की तुमचं यशच त्यांना उत्तर देईल. नियम दहावा, वाद जिंकण्यापेक्षा आयुष्य जिंका. प्रत्येक टीकेला उत्तर देणारा माणूस हळूहळू थकून जातो, पण स्वतःवर काम करणारा माणूस हा सतत पुढे जातो.
तुमचा आत्मविश्वास, तुमची प्रगती आणि तुमचं यश हे अशाच लोकांसाठी सर्वात प्रभावी उत्तर ठरतं. कारण शब्द काही क्षण लक्षात राहतात, पण परिणाम हे कायम आठवणीत राहतात. मित्रांनो, या 10 नियमांपैकी कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त योग्य वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रकारची सुंदर विचारांची शिदुरे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन, प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.